हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, ज्या 5,012 जागा भरल्या जाणार आहेत त्या संदर्भात अनेक संभ्रम आपल्या मनामध्ये होते. तर त्याच अनुषंगानं हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. आपण जर या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच हा व्हिडिओ आवडल्यानंतर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण जर पाहिलं तर यापूर्वी आपण ऐकत होतो की महाराष्ट्र शासनामार्फत उच्च शिक्षण विभागामध्ये 5,012 जागा भरल्या जाणार आहेत. तर त्या कशा भरल्या जाणार आहेत, काय कसं असणार आहे, तर त्या संदर्भात दिनांक 24 मार्च म्हणजे काल 2026 रोजी महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य यांच्या संदर्भातील आहे. प्रति सर्व विभागीय संचालक उच्च शिक्षण विभाग. विषय काय आहे? अशासकीय अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदाच्या भरतीबाबत. आपण यापूर्वी पाहिलं होतं की वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये, जसं की सावित्रीबाई फुले विद्यापीठ असेल, त्यानंतर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असेल, मुंबई विद्यापीठ, SNDT अशा वेगवेगळ्या विद्यापीठाच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. पण अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम होता की महाविद्यालय स्तरावर प्राध्यापक भरती कशी होणार आहे, किती जागा असणार आहेत, त्या संदर्भात खुलासा असावा. तर बघा, हे जो 24 मार्च 2026 जे हे परिपत्रक आहे जे उच्च शिक्षण संचालकानं काढलेलं आहे. तर बघा काय आहे विषय. अशासकीय मात्र अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयाच्या, शासकीय महाविद्यालयाचा इथं कुठेही उल्लेख नाही. हे फक्त अनुदानित पण अशासकीय महाविद्यालय जे आहेत त्यांच्या प्राध्यापक पदाभरती संदर्भातील आहे. बघा, उपरोक्त विषयाच्या अनुषंगानं शासन निर्णय दिनांक 11 फेब्रुवारी 2026 नुसार राज्यातील सार्वजनिक विद्यापीठाशी संलग्नित उच्च शिक्षण संचालनालयाच्या आधिपत्याखाली मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयामधील दिनांक 1/10 म्हणजे 1 ऑक्टोबर 2025 रोजीच्या विद्यार्थी संख्येनुसार परिगणित केलेल्या कार्यभारानुसार जे वर्कलोड आहे तो 1 ऑक्टोबर 2025 अंतर्गत प्राध्यापक संवर्गात एकूण रिक्त असलेल्या पदापैकी 5,012 रिक्त पदांच्या पदभरतीस मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार पदभरती सन 2025 मध्ये महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या व विद्यापीठाने प्रमाणित करून दिलेल्या विद्यार्थी संख्येनुसार. बघा, 1 ऑक्टोबरच्या विद्यार्थ्याची जी नोंद आहे त्याच्यानुसारच त्यांनी काय मागवलंय, महाविद्यालयांनी संस्थांनी भरावायच्या पदांचे आरक्षण बिंदू नामावली रोस्टर तयार करून सक्षम प्राधिकरणाकडून प्रमाणित करून घ्यावं. त्याबद्दलच्या ह्या सूचना आहेत या उच्च शिक्षण विभागा अंतर्गत काढलेल्या. तर उपरोक्त प्रमाणे पदभरतीची कार्यवाही कालमर्यादित राबवण्यात येईल याची दक्षता घ्यावी. डॉक्टर शैलेंद्र देवळानकर, प्रशिक्षण संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे. तर बघा, आता तो जो परिपत्रक आहे उच्च शिक्षण विभागाचं त्याचं सविस्तर विश्लेषण उच्च शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी 24 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत पत्रानुसार राज्यातील अशासकीय अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदभरतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या शासन निर्णयातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे दिलेले आहेत. पदभरतीची व्याप्ती आणि मान्यता. एकूण राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक संवर्गातील सुमारे 5,012 रिक्त पदांच्या भरतीस मान्यता देण्यात आली आहे. कार्यभार निश्चित म्हणजे वर्कलोड कसा केलेला आहे निश्चित, तर एक पदभरती 1 ऑक्टोबर 2025 रोजीच्या विद्यार्थी संख्यानुसार परगणित केलेल्या कार्यभारावर आधारित असेल ही भरती.
5012 पदाची विषयनिहाय वाटप, महाविद्यालयातील रिक्त पदांच्या समप्रमाणात आणि विषयानुसार पदांचे समतोल वाटप करण्याची जबाबदारी विभागीय संचालकाची असेल. त्यानंतर पदभरतीसाठी अटी व शर्ती. पदभरतीची प्रक्रिया राबवताना महाविद्यालयांना आणि प्रशासनाला खालील अटी पालन करावं म्हणून सांगितलेले. बिंदू नामावली महत्वाचा भाग आहे. महाविद्यालयांनी पदाची आरक्षण बिंदू नामावली तयार करून सक्षम प्राधिकरणाकडून प्रमाणित करून घेणं आवश्यक सांगितलेलं आहे. त्यानंतर समांतर आरक्षण. सामाजिक आरक्षणासोबत महिला, दिव्यांग, अनाथ यासाठीच्या समांतर आरक्षणाची नोंद जाहिरातीमध्ये करणं बंधनकारक असणार आहे. प्राधान्यक्रम. ज्या विषयाला सध्या एकही शिक्षक कार्यरत नाही अशा विषयाच्या पदभरतीला प्राधान्य दिलं जाईल असंही सांगितलं. किमान 50% पदं. प्रत्येक विषयासाठी अनुज्ञेय असलेल्या पदापैकी किमान 50% पदं भरली जातील. या पद्धतीनं प्रस्ताव सादर करावे लागतील अशा सूचना त्या परिपत्रकामध्ये दिलेल्या आहेत. अंमलबजावणी आणि जबाबदारी. ना हरकत NOC. ज्या विषयाचा कार्यभार शिल्लक आहे अशाच पदासाठी विभागीय सहसंचालकांनी खातरजमा करून शासनाकडे ना हरकत प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव पाठवावेत. पारदर्शकता. सामाजिक व समांतर आरक्षणाचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी विभागीय सहसंचालक, विद्यापीठ प्रतिनिधी आणि नियुक्ती अधिकारी यांची राहील. कालमर्यादा. ही भरती पुढील 6 महिन्यामध्ये पूर्ण करण्यासंदर्भात देखील सांगितलेलं आहे. अशा पद्धतीचं हे परिपत्रक आहे. महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तर त्यानुसार बघा, महाविद्यालय अनेक विद्यार्थी हे जे आताची भरती प्रक्रिया चालू आहे ही विद्यापीठ स्तरावर भरती प्रक्रिया चालू होती. अनेक विद्यार्थ्यांचे येत होते की सर महाविद्यालयात भरती कधी राबवली जाणार. तर पुढील 6 महिन्यामध्ये महाविद्यालयामध्ये भरती प्रक्रिया राबवली जाईल. ज्या विद्यार्थ्यांचं सेटनेट PhD आहे पात्र आहेत त्यांना खूप चांगली संधी आहे. जर सेट जे भरती प्रक्रियेचे नियमावली आहे आपल्या सर्वांना माहित आहे, तर ती वेळोवेळी शासन आपल्याला अवगत करणारच आहे. त्यामुळं जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांनी वेळोवेळी जी काही जाहिरात प्रसिद्ध होतील त्यानुसार ऍप्लिकेशन अर्ज करणं गरजेचं आहे. आता प्रश्न उरतो शासकीय महाविद्यालयाचा. बघा, यापूर्वी जी MPSC मार्फत जी पदभरती सुरू आहे ते आपल्या सर्वांना माहिती 2017च्या रोस्टरनुसार मंजूर पद 17 पर्यंतचे. आता आपण बघितलं 1 ऑक्टोबर 2025 पर्यंत म्हणजे 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 म्हणजे 8 वर्षाचे जे पद असतील त्याची देखील जाहिरात MPSC मार्फत नवीन येऊ शकते. निश्चितच ती देखील भरतीची आपण तयारी करणं आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भरती प्रक्रियेसाठी खूप खूप शुभेच्छा.